शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोयाबीन पिकाला फुलं वगैरे लागायला सुरुवात झालेली आहे आणि फुलाच्या स्टेजमध्ये सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी कोणती करायची हेच त्यामध्ये समजून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला फुलाच्या स्टेजमध्ये वापरत असताना 8-16-39 ह्या विद्राव्य खताचा त्यामध्ये वापर करायचा आहे. 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम वापरायचा आहे. याच्यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त फुलं देखील वाढले जाईल आणि फुलाच्या स्टेजमध्ये ज्या अन्नद्रव्यांची गरज आहे ती सर्व अन्नद्रव्य ह्या ग्रेडमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि अतिशय छान रिझल्ट सुद्धा याचे आहे. त्याच्यामुळे हे नक्की त्यामध्ये वापर करून पहा. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, आपल्याला अॅमिनो ग्रो ऍक्टिव्ह ही आहे कंपनीचं हे त्यामध्ये टॉनिक आहे, याचा त्यामध्ये वापर करायचा आहे. कारण फुलाच्या स्टेजमध्ये अॅमिनो ऍसिडची गरज जास्त प्रमाणामध्ये आपल्या पिकाला त्यामध्ये लागत असते आणि ही गरज भागवण्यासाठी आपण अॅमिनो ग्रो ऍक्टिव्ह ह्या टॉनिकचा वापर करणार आहोत. दुसऱ्या फवारणीमध्ये हे वापरत असताना 50 ml वापरायचा आहे. तसंच शेतकरी मित्रांनो, जे काही आळी वगैरे पडणार आहे, आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला वायगो या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. हे वापरत असताना 10 ml वापरायचा आहे किंवा इतर देखील कीटकनाशक वापरू शकता. आणि बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. हे वापरत असताना त्यामध्ये 12 ml वापरायचं आहे. अशा प्रकारे चारही औषधं मिक्स करा आणि ही जी काही फवारणी असणार आहे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस फुलं लागायला सुरुवात होईल, जे 5 ते 10% फुलं लागल्यानंतर ही दुसरी फवारणी सोयाबीन पिकाला नक्की करा, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा झालेला तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या तुमचं सोयाबीन पीक किती दिवसांचं झाले हे खाली कमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद.